आपण रोज जे काही डिजिटल जगात वावरतो, आपले फोटो, फाईल्स, आठवणी हे सगळं कुठे जातं? तर ते जातं हार्ड डिस्क ड्राईव्हमध्ये. हा आहे आपल्या डिजिटल युगाचा एक असा हिरो ज्याच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. आज आपण याच तंत्रज्ञानाच्या आत डोकावून बघणार आहोत की नक्की आतमध्ये काय दडलंय. हे सादरीकरण आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टचं. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण पाहू की ही डिजिटल तिजोरी म्हणजे काय. मग त्या काळ्या पेटीच्या आत नक्की काय आहे ते उलगडू. त्यानंतर चुंबकत्वाची जादू कशी काम करते, योग्य ड्राईव्ह कसा निवडायचा आणि शेवटी रेड म्हणजे काय, जिथे अनेक ड्राईव्ह मिळून एक मोठी शक्ती बनतात. चला सुरू करूया. तर आपला पहिला मुद्दा, आपली डिजिटल तिजोरी, जिथे आपलं सगळं जग साठवलेलं असतं. आपण ज्या फाईल्स बनवतो, जे फोटो काढतो किंवा ज्या आठवणी जपून ठेवतो, त्या खरं तर कुठे जातात? त्यांचं घर कुठे असतं? रोजच्या धावपळीत हा विचार आपल्या मनात येतही नाही, बरोबर ना? तर याच प्रश्नाचं उत्तर आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह, किंवा आपण त्याला HDD म्हणतो. हेच ते डिव्हाइस आहे, ती भौतिक जागा आहे जिथे आपली सगळी डिजिटल माहिती साठवली जाते आणि परत मिळवली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपली एक डिजिटल तिजोरीच आहे. चला मग आता या काळ्या पेटीच्या आत काय दडलंय ते बघूया. हा एक खराखुरा मेकॅनिकल चमत्कार आहे. हे बघा, बाहेरून अगदी साधी दिसणारी ही पेटी, पण आतून किती गुंतागुंतीची रचना आहे. हे सगळे लहान मोठे भाग एकत्र मिळून काम करतात, म्हणूनच आपला डेटा सुरक्षित राहतो. यातले मुख्य भाग कोणते आहेत ते पाहूया. ह्या ज्या चकचकीत चकत्या दिसतायत त्या आहेत प्लॅटर्स. आपला सगळा डेटा इथेच असतो. त्यांना फिरवण्याचं काम करतो स्पिंडल नावाचा मोटर. आणि हा जो हात दिसतोय तो आहे हेड आर्म. त्याच्या टोकावर असतं रीड राईट हेड, जे डेटा वाचतं आणि लिहितं. ह्या आर्मला अत्यंत अचूकपणे हलवण्याचं काम ॲक्च्युएटर करतो. आणि ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवतं ते म्हणजे मागच्या बाजूला असलेले इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट माहितीये काय? हे जे रीड राईट हेड आहे ना, ते त्या फिरणाऱ्या प्लॅटरला कधीही स्पर्श करत नाही. ते त्या चकतीच्या पृष्ठभागापासून फक्त काही नॅनोमीटर्सवर तरंगत असतं, म्हणजे अक्षरशः हवेत. विचार करा किती अविश्वसनीय अचूकता असेल ही. ठीक आहे, मग हे भाग तर आपण पाहिले, पण हा डेटा लिहिला आणि वाचला कसा जातो? इथे येते खरी जादू, चुंबकत्वाची जादू. ही सगळी प्रक्रिया खरं तर 3 टप्प्यात होते. पहिलं स्पिन, म्हणजे प्लॅटर्स हजारो RPMच्या वेगाने फिरायला लागतात. दुसरा सीक, म्हणजे ॲक्च्युएटर त्या रीड राईट हेडला डेटाच्या अगदी अचूक जागेवर म्हणजे योग्य ट्रॅकवर आणून ठेवतो. आणि तिसरं ट्रान्झॅक्ट. इथे हेड चुंबकत्वाचा वापर करून एकतर तिथली चुंबकीय ध्रुवीयता बदलून नवीन डेटा लिहितो किंवा ती ध्रुवीयता ओळखून जुना डेटा वाचतो. म्हणजे सगळा खेळ हा मॅग्नेटिझमचा आहे. चला आता थोडं प्रॅक्टिकल होऊया. समजा नवीन हार्ड ड्राईव्ह घ्यायची आहे, तर कोणता घ्यायचा? बाजारात अनेक प्रकार उपलब्ध आहेत. मग आपल्यासाठी योग्य ड्राईव्ह कोणता ते कसं ठरवायचं? मुख्यतः 4 प्रकार पडतात. पहिला इंटरनल, जो आपल्या कॉम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या आत बसवलेला असतो. याचा परफॉर्मन्स सगळ्यात जास्त असतो. दुसरा आहे एक्सटर्नल, जो आपण USB केबलने बाहेरून जोडू शकतो स्टोरेज वाढवण्यासाठी. मग येतो पोर्टेबल ड्राईव्ह, जो आकाराने लहान असतो आणि त्याला शॉक प्रोटेक्शन दिलेलं असतं, म्हणजे आपण तो कुठेही सोबत घेऊन जाऊ शकतो. आणि चौथा आहे नेटवर्क ड्राईव्ह, जो एका नेटवर्कला जोडलेला असतो, जेणेकरून अनेक जण एकाच वेळी तो डेटा वापरू शकतील. पण मग यातून निवडायचा कसा? नवीन हार्ड ड्राईव्ह घेण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. स्वतःला विचारा, हा ड्राईव्ह जुन्या ड्राईव्हला बदलण्यासाठी हवा आहे का? म्हणजे मेन ड्राईव्ह म्हणून वापरायचा आहे का, की फक्त फोटोज, सिनेमे वगैरे साठवण्यासाठी एक सेकंडरी स्टोरेज म्हणून हवा आहे? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, तो पोर्टेबल असणं गरजेचं आहे का? म्हणजे तो सहज सोबत नेता आला पाहिजे का? या प्रश्नांची उत्तरं मिळाली की योग्य ड्राईव्ह निवडण्या अगदी सोपं होऊन जातं. आता एका जरा पुढच्या लेवलच्या गोष्टीबद्दल बोलूया. समजा एका ड्राईव्हऐवजी अनेक ड्राईव्हजना एकत्र जोडून कामाला लावलं तर? इथेच संकल्पना येते रेडची, जिथे अनेक ड्राईव्ह्ज मिळून एक टीम म्हणून काम करतात. रेड म्हणजे रिडंडंट ॲरे ऑफ इंडिपेंडंट डिस्क्स. नावावरून गोंधळून जाऊ नका. याचा साधा अर्थ आहे अनेक हार्ड ड्राईव्हना अशा प्रकारे एकत्र जोडणं की कॉम्प्युटरला वाटतं की ती एकच मोठी ड्राईव्ह आहे. रेड सिफर, ज्याला स्ट्रायपिंग असंही म्हणतात. यात काय होतं ते बघा. समजा ए नावाची एक फाईल आहे, तर तिचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ड्राईव्हवर एकाच वेळी लिहिले जातात. यामुळे काय होतं? स्पीड, लिहिण्याचा आणि वाचण्याचा वेग प्रचंड वाढतो. आता रेडमध्ये 2 मुख्य पर्याय आहेत, स्पीड विरुद्ध सेफ्टी. पहिला आहे रेड 0 म्हणजे स्ट्रायपिंग, ज्याचं मुख्य ध्येय आहे स्पीड. या डेटा सगळ्या ड्राईव्हजमध्ये विभागला जातो, ज्यामुळे परफॉर्मन्स जबरदस्त मिळतो. पण यात एक मोठा धोका आहे.
एक जरी ड्राईव्ह फेल झाली तरी सगळा डेटा जातो. या उलट आहे रेड 1 म्हणजे मिररिंग. याचं मुख्य ध्येय आहे सुरक्षितता. यात तुम्ही जो डेटा एका ड्राईव्हवर लिहिता त्याची हुबेहूब कॉपी दुसऱ्या ड्राईव्हवर तयार होते. त्यामुळे एक ड्राईव्ह खराब झाली तरी काळजी नाही, आपला डेटा दुसऱ्या ड्राईव्हवर सुरक्षित असतो. पण यात स्टोरेज मात्र एकाच ड्राईव्ह इतकं मिळतं. तर मग निवड कशाची करायची? वेग की सुरक्षितता की दोन्ही? आपला डेटा कसा सांभाळायचा ही निवड नेहमीच आपल्या गरजा आणि प्राधान्यावर अवलंबून असते. हा एक असा समतोल आहे जो प्रत्येकाला स्वतःच्या गरजेनुसार साधावा लागतो.